वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. हरिपाठी गेले ते निवांतचे ठेले आणि भ्रमर गुंतले सुमन कळिके. आज आपला 19वा अभंग, त्यातलं हे तिसरं चरण आहे. तिसऱ्या चरणामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या ठिकाणी हरिपाठी गेले निवांतचे ठेले भ्रमर गुंतले सुमन कळिके. तर हरिपाठी गेले आणि निवांत ठेले हे दोन पद महत्त्वाचे आहेत आणि त्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी एक दृष्टांत दिला आहे. दृष्टांत हा अत्यंत समर्पक आहे, दृष्टांत हा उत्तम आहे. तर दृष्टांत कोणाचा दिला आहे? तो भ्रमर. आणि भ्रमर म्हटलं का काय तर फूल. फुलाचा आणि भ्रमराचा काय अत्यंत निकटचा संबंध सांगितला जातो. मग तो भ्रमर गुंतले सुमन कळिके. सुमन याचा अर्थ फूल आणि विशेषतः कोणतंही फूल घेण्यापेक्षा कमलाच्या फुलामध्ये भ्रमर, त्यांचा त्या कमळाच्या फुलाचा आणि भ्रमराचा सुद्धा खूप अनन्य संबंध सांगितला जातो. तर असं जे फूल आहे ते सुमन कलिका. सुमन याचा अर्थ फुलंही होतं आणि सुमन याचा अर्थ कमळाचं फुलं असंही होतं. तर असं जे फूल आहे, तर त्या फुलावरती बसल्यानंतर त्या भुंगा त्या फुलाचा मकरंद सेवन करत असतो. पण तो कसा सेवन करतो? मग फुलाचा दृष्टांत दिला. यातलं साधर्म्य काय आहे? कशा फुलामध्ये आणि भुंगा आणि फूल आणि नामस्मरण घेणं आणि नामस्मरण घेणारा, म्हणजे भुंग्या जागेवर कोण येतो? नामस्मरण घेणारा. आणि फुला जागेवर कोण आहे? परमात्मा घ्या किंवा परमात्म्याचं नाम घ्या. काही एकच राहतं, काही वेगळं नाही. ते तो जसा तो फूल असतो, तो फुलामध्ये भुंगा हा भ्रमर त्या तद्रूप होऊन जातो. तर त्या फुलामध्ये 5 गुण असतात. फुलामध्ये शब्द पण असतो, फुलाला स्पर्श पण असतो. म्हणजे त्याचा अर्थ शब्दात आपल्या पुष्पामध्ये कमल पुष्प घ्या, त्यामध्ये शब्द गुण आहे, स्पर्श गुण आहे, रूप गुण आहे, रस गुण आहे, गंध, ज्या अर्थी गंध गुण आहे त्या अर्थी वरचे 4 गुण त्याच्यात असतात. असं आहे. वरचे सगळे गुण खालच्या ह्याच्यामध्ये येतात, खालचे गुण मात्र वरच्यात जात नसतात. तर तसं आहे. तर म्हणजे 5 गुण त्याच्यामध्ये आहेत. मग जो भ्रमर आहे, तो भ्रमर नेमकं कोणत्या गुणामध्ये अडकलेला आहे? तो भ्रमर या ठिकाणी गंध गुणामध्ये. तो ते गंधच घेतो का? तो गंध तर घेतो पण रसही घेतो. 2 गुणाचं ग्रहण करत असतो. तो रस घेतो. याचा अर्थ त्या फुलामध्ये, प्रत्येक फुलामध्ये मध असतो. जसा मकरंद असतो त्यात मध पण असतो. आणि त्या मधामध्ये काय करतो? त्याची अशी सोंड असते, तो त्या फुलामध्ये खूप शितो अशी, आणि त्यातला मध असा उपसून घेतो आणि तो मध पितो. किंवा त्या मधमाशा असतात त्या पण तसंच करतात. असा तो भ्रमर कोणताही पुष्पा, हा काय आता तिथं मध किती पितो, कसा पितो, आता हे काय प्रत्यक्ष नाही आपल्याला ते, पण असा तो पितो. तर का त्या फुलामध्ये तो फुलात इतका गुंतून जातो. तर का गुंतून जातो? फुलामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट, कमलाच्या फुलामध्ये सुंदरत्व असतं. दुसरी गोष्ट उदारत्व असतं. तिसरी गोष्ट समानत्व असतं. चौथी गोष्ट समृद्धत्व असतं. किती गोष्टी सांगितल्या? 4 सांगितल्या. कमलाचं फूल हे कोणतंही कमल, भगवंताच्या नेत्राला कमलाची कमल नयनम असं म्हटलंय ना. मग आता ते कमल आहे, ते कमल सुंदर असते की नाही? सर्व फुलांचा राज येते. त्याला अष्टदल म्हणतात, शतदल म्हणतात, सहस्रदल म्हणतात. असे कमलाचे फुलं असतात. म्हणजे 8 पाकळ्याचं पण असतं, 12 पाकळ्याचं असतं, 100 पाकळ्याचं असतं, सहस्र पाकळ्याचं पण असतं. खूप त्या कमलामध्ये सुद्धा श्वेत कमल आहे, नीलकमल आहे, रक्तकमल आहे. कमलातले खूप फरक असतात. आपण त्याला कमळ म्हणतो मराठीमध्ये आणि संस्कृतमध्ये त्याला कमल म्हणतात. तर कमळाचं जे फुलं आहे ते दिसायला कसं आहे? ते सुंदर आहे. आणि सुंदर आहे त्याबरोबर ते काय उदार आहे का नाही?
उदार आहे. कसं उदार आहे ते ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलं आहे, जैसे कमल कलिका झालेपणे हृदयच्या मकरंदा ते राखो नेणे आणि दे राया रंका पारणे आमोदाचे. यामध्ये काय सांगितलं, जेव्हा ते कमल उमलतं आणि उमलल्याच्या नंतर परिपूर्ण तारुण्यात आलं, उमलल्याच्या नंतर काय मग ते काय त्याला त्याचा गंध चोरता येतो का? हृदयात ते राखून येणे म्हणजे त्या कालामध्ये हृदयात मकरंदात ते राखून येणे म्हणजे आपल्या हृदयाच्या मकरंदात ते राखून येणे. याचा अर्थ त्याच्याजवळ असणारा जो गंध आहे तो गंध काही चोरून ठेवीत नाही, तो सगळीकडं आपोआप पसरतो ना, तो आपोआप पसरतो तो. म्हणजे याचा अर्थ मग तो गंध काय याने घेतला, माणसाने घेतला, काय पशु घेऊ शकतो, ज्याला नाक आहे तो घेऊ शकतो. त्याचं उदारत्व आहे का नाही? सुंदरत्व आहे तसं त्याचं उदारत्व आहे. म्हणजे काय, राजा असेल रंक असेल म्हणजे दे राया रंका पारणे म्हणजे भरपूर आमोदाचे. मग त्याच्यामध्ये तो कोणालाही कमी जास्त देत नाही, ज्याला जेवढं घ्यायचं तेवढं. फूल सुंदर आहे आणि त्याचबरोबर ते काय उदार आहे. घ्या तुम्हाला कोणाला ते काय त्याच्याकडे काय मापून थोडं देतो तो फूल, उदार पण आहे. आणि उदार असलं समान आहे का नाही? राजा पण त्याचं घेतो, एखादा गरीब पण घेतो, एखादा भुंगा पण घेतो, अजून कोणी ज्याला नाक आहे तो त्या मकरंदाचं सेवन करू शकतो. म्हणजे जसं समानत्व आहे तसं त्याचं उदारत्व पण आहे. जसं सुंदरत्व आहे, उदारत्व आहे, समानत्व आहे आणि दुसरी समृद्धत्व. त्याच्यात काय भानगड आहे काय? त्याच्यामध्ये समृद्ध आहे पार. फुलाचा जेवढा भाग आहे ना असा कणाकणात परिपूर्ण भरलेला आहे ना तो, परिपूर्ण समृद्ध आहे तो. त्याने काय तो त्या गंधाने कमल पुष्प त्या गंधाने समृद्ध आहे आणि ते कमल त्या गंधाला लोकाला देण्याकरता ते फार उदार आहे. आणि दुसरी गोष्ट तो कोणाचाही भेदभाव करीत नाही. आणि तिसरी गोष्ट तो समृद्ध आहे, तो उदार आहे, समान आहे आणि तो मकरंद फुल त्याचा आकार सुंदर पण आहे. व तशीच गोष्ट असते. मग हा भुंगा जेव्हा त्या पुष्पावरती बसतो त्या काळात तो इतका एकाग्र होऊन जातो का तो स्वतःला विसरतो. मग स्वतःला विसरतो असं ते एक हे आहे. ते मला वाटतं मोरपंताचे आर्य का काय ते मला आठवत नाही, पण ते कोणे एक वनी विचित्र पुतळा जेवयाशी वैसला पात्रे जेवण जेविता आतिबळे पात्रेची तो भक्षिला त्याची वनिता वनात फिरता सूर्याशी प्रार्थी सदा आणि बोले विठ्ठल हा पदार्थ उमगा षण्माशीचा वायदा. तुम्हाला 6 महिन्याची मुदत देतो तो कवी म्हणतो, फक्त तुम्ही याचा अर्थ सांगा. कोणी एक वनी विचित्र पुतळा जेवायशी बैसला भुंगा. कोणी एक वनी विचित्र पुतळा म्हणजे भुंगा जेवायला बसला कुठं? कमळात आहे का? जेवायशी बैसला पात्रे जेवण जेविता त्या पात्रात जेवण जेवत असता पात्रे जेवण जेविता आतिबळे. आतिबळे म्हणजे कोण? हत्ती. हातीबळे तो पात्रीचे तो शेविला म्हणजे तो त्या हत्ती त्या कमळाच्या फुलासगट त्या भुंग्याला खाऊन टाकतो. इतका तो त्याच्यात तद्रूप झाला असतो, इतका दंग झाला असतो. दिवस मावळल्याच्या नंतर त्याने आता उडून त्याच्या घरी जावं तर तो आता जातो मग जातो, आता जातो मग जातो, असं करता करता ते फुल काय होतं ते मिटून जातं आणि त्याला नंतर काय बाहेर निघता येत नाही. आणि मग त्याची वनिता त्याची बायको येते त्याला शोधायला. मग त्याची वनी सगळी इकडे ती सूर्याशी प्रार्थित ती काय करते, सूर्याला प्रार्थना करते, बाबा लवकर तू उग, तू उगला का ते कमळ असं फुलन आणि ते फुललं का माझा पती मला भेटन. म्हणजे याचा अर्थ त्या कमळात तो अडकतो आणि कधी कधी हत्ती आला तर त्या कमळासगट फुलासगट आणि त्या भुंग्यासगट आणि फुलासगट आणि ते वेलासगट सगळं हत्ती खाऊन टाकतो. म्हणजे त्याला मरणाची भीती नाही इतका तो काय होतो एकरूप होऊन जातो. म्हणजे थोडक्यात तो ते गंध सेवन करत असताना स्वतःसुद्धा विसरून जातो, त्यात विरून जातो, एवढं सांगितलं तात्पर्य आहे. आणि म्हणून भ्रमर गुंतले सुमन कळिके. गुंतले याचा अर्थ ते त्यातच अडकून सुद्धा त्या प्राण जातात त्याचे, असं आहे तो. मग तसं आहे ते.
त्याचप्रमाणे तैसेची माते विश्वे कथित, त्याप्रमाणे तर काय सांगितलंय, हरिपाठी गेला तो निवांतचे ठेला. कथितो नि तोषे कथो विसरत, तया विसरा माझी विरत अंगे जीवे. तसंच या ठिकाणी जो हरिपाठ करणारा असतो, आता दृष्टांत तुम्हाला सांगितला, हरिपाठ गेला निवांतचे ठेला. निवांत ठेल्याचा अर्थ काय झाला, तर कथितेचे नि तोषे कथो विसरत आणि तया विसरा माझी विरत अंगे जीवे. जो नामस्मरण करत असताना आपण स्वतः त्यात हरवून जातो, विरून जातो, त्याला काय म्हणतात, हरिपाठी गेला आणि निवांतचे ठेला. निवांत ठेला म्हणजे काय, तर या ठिकाणी निवांत ठेला म्हणजे आपण नामस्मरण करतो, मग देश आहे, काल आहे, शरीर आहे, इंद्रिय आहेत, मन आहे, आणि नंतर मनाच्या पलीकडे आपला, त्याला जीवात्मा असं म्हणतात. नामस्मरण करत असताना देशात बसला. आता बसलं इथं भजनात चालली होती, काय देश अनुकूल होता म्हणून केलं नामस्मरण, मग काय निवांत झाला का, तो स्थिरावला का त्याच्यात, नाही. एक काल होता पंढरपूरचा, वारीचा काल आहे, मग लागला कीर्तन भजन केलं, नामस्मरण घ्यायला लागला, मग तो अखंड केला असं आहे का तो, का नाही. मग काही शरीराने करतो, टाळ्या वाजवतो, तोंडाने हरी हरी राम 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 म्हणतो. हे काय झालं, देशाच्या प्रभावाने केलं, कालाच्या प्रभावाने केलं, आणि शरीराने केलं म्हणजे मुखाने केलं, म्हणजे इंद्रियाने केलं त्यांनी. आणि इंद्रियाने केलं तर मनाने पण करतो, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. पण ते मन आणि ते इंद्रिय हे सगळे त्याच्याकडे त्रिपुटी आहेच का नाही, हे सगळे त्याच्याकडे त्रिपुटी असते. पण मग त्याला निवांत झालं म्हणतात का, त्याला निवांत झालं नाही म्हणत. तर निवांत झालं याचा अर्थ नामस्मरण करणारा मी त्यात विसरून जातो, त्यावेळी त्याला म्हणतात निवांत झाला. तुकाराम म्हणत, गाये नाचे रंगी आणि शक्ती अद्भुत हे अंगी. याचा अर्थ, किंवा रंगला या रंगे आणि तुका विठ्ठल सर्वांगे, असा आहे. तुका प्रेमे नाचे गायेन गानियात विरोनी जाये. विरोन जायचा अर्थ, जर तुम्ही त्या पाण्यात मीठ टाकलं तर ते काय होतं, त्याच्यात विरून गेलं ना, मग आता मीठ वेगळं राहिलं का. तुकाराम महाराज म्हणतात, तुका प्रेमे नाचे गाये, प्रेमाने नाचतो गातो, पण गानियात विरोनी जाय, याला म्हणतात निवांत ठेला. समजलं, गानियात विरोनी जाय, गाणारा वेगळा न राहणं, वृत्ती त्याची शिल्लक न राहणं, इतकं नामस्मरणाच्या स्वरूपात एकरूप होणं, याला म्हणतात निवांतचे ठेला. लक्षात आलं तुमच्या, याला म्हणतात निवांतचे ठेला. म्हणजे याचा अर्थ चित्ताची व्याकुलता असते ते पूर्ण, चित्ताच्या व्याकुलतेचा अभाव, त्याला म्हणतात निवांतचे ठेला. संपूर्ण विसरणे. आपण राहतो शक्ती अद्भुत ही अंगी, काय म्हणतो, गाये नाचे रंगीन शक्ती अद्भुत आहे. नेघे उतार अंगी प्रेमाचे भरते आणि नेघे उतार चढते, इतका तद्रूप झालेला असतो तो. मग त्याला असं म्हणतात, ते थोडक्यात चित्तातून विकार पूर्ण गेले, विकाराचं राहित्य असतं, विकाराचा कोणताही चित्तवर परिणाम न होता चित्त हे एकरूप होतं. थोडक्यात हरिपाठी गेला आणि निवांत राहिला. हरिपाठी जाणे म्हणजे याचा अर्थ काय, तर इंद्रियाच्या व अंतकरणाच्या वृत्ती हरिस्मरणामध्ये परिपूर्ण लीन झाल्यात. नामस्मरण करत असताना, आता ऐका, नामस्मरण करत असताना ज्याला देशाचं भान राहत नाही, कालाचं भान राहत नाही, शरीराचं भान राहत नाही, इंद्रियाचं भान राहत नाही, आणि मन पण शिल्लक राहत नाही, तर तो तद्रूप होऊन जातो. त्याला म्हणतात स्थिरावाला. हरिपाठी गेला निवांत राहिला, मग ते स्थिरावाल्याचा अर्थ निवांत राहिला. लक्षात आलं. मग निवांत राहणं म्हणजे याचा अर्थ काय, म्हणजे सर्वांगाने विरून जाणं. इंद्रियाने एकच, म्हणजे इंद्रिय काय म्हणतो आपण, इंद्रियाने करणं, मनाने करणं, शरीराने करणं वेगळं, हे सगळं विसरून जाणं हे वेगळं असतं. सर्वांगाने विरून जाणे, मग इंद्रियाने काय आहे, एकच विषय असतो, एका इंद्रियाचा काय राहतो, एक विषय राहतो, पण हे सगळे विषय संपून तो एक जाणं.
डोळा जे देखावे का कानी हन ऐकावे, मनी जे भावावे बोलावे वाचे. सगळ्या इंद्रियांचा विषय काय झाला? एक झाला. आणि सगळ्या इंद्रियाचा विषय एक होऊन काय ते सगळे विषय ते विसरले. ते आत बाहेरी आघवे मीच करुणी घालवे, मग सर्वे काळी स्वभावे मीच आहे. सर्व इंद्रियांचा आता आपण ते हे म्हणतो ना, येणे मुखे तुझे वर्णी गुण नाम, हेची मज प्रेम दे देवा, डोळे भरून या पाहिन तुझे मुख, हेची मज सुख दे देवा, कान भरून या ऐकेन तुझे कीर्ती, हेची मज विश्रांती दे देवा, वाहे रंगी टाळी नाचे न उदास, हे दे हातास पाय. आणि तुका म्हणे माझा सकळ देह भाव, अनेक नको ठाव. आता अनेक दुसऱ्याची वृत्तीला विषयच नाही. सगळ्या इंद्रियांचा विषय काय झाला? एक. सगळ्या इंद्रियाचा विषय काय झाला? एक. त्याला म्हणतात सर्वांगाने विरणे. हरिपाठी गेले निवांत ठेले, याचा अर्थ सर्वांगाने विरणे. ना तो शरीराने हालचाल करीत नाही, ना त्याची इंद्रिय हालचाल करीत नाहीत, ना त्याचं मन हालचाल करीत नाही. आता त्याच्या वृत्तीत विक्षेप नाही. वृत्तीसुद्धा जसं मीठ पाण्यात विरून जातं तशी वृत्ती नामस्मरणात पूर्ण विरून जाणे, याला म्हणतात हरिपाठी गेले आणि निवांतचे ठेले. लक्षात आलं का? मग याला म्हणतात हरिपाठी गेले निवांतचे ठेले. महार तुकाराम महाराज म्हणतात आचळ न चळे आयशे झाले मन. जी आचल वस्तू आहे परमात्मा, नामस्मरणसुद्धा काय ते आचल रूपच आहे. ते असं आचळ न चळे असं झालं मन. थोडक्यात ब्रह्मरूप त्याला प्राप्त झालं. नामरूपाला धरून निज खोन राहिलोशे धरून निज खोन राहिलोशे. तर निज खोनी याचा अर्थ काय आहे? परमात्म्याचं स्वरूप. नामस्मरण असा आहे ते परमात्म्याच्या स्वरूपापर्यंत घेऊन जातं. मनस्थिर झाले मनस्थिर माझे झालेशे निश्चळ, वारेले सकळ आशापाश. आशेचे पाश गेले, वृत्त्यातली कसमस गेली, विकार सगळे गेले, एक रूप झाले. तुका म्हणे माझे मावळली खंती, समाधान चित्ती सर्व काळ. याला म्हणतात हरिपाठी गेले निवांतचे ठेले. थोडक्यात कीर्तनाशिवाय अन्य साधनांचं काही निवांतपणा करण्याकरता याला हरिपाठा भगवंताच्या पाठीमागे जावं लागतं. थोडक्यात नामाच्या पाठीमागे जावं लागतं. जगतामध्ये कोणत्याही विषयामध्ये चित्ताची स्थिरता होणं शक्य नाही आणि एकरूप होणंही शक्य. जगात कोणत्याही विषयाशी एकरूप होता येत नाही. तो विषय आणि तो भोगता, भोग्य भोगता अशी त्रिपुटी राहते. पण नामस्मरणामध्ये किंवा परमात्मा स्वरूपामध्ये तो भोगता आणि भोग्य असे दोन भेद राहत नाहीत. तो तद्रूप होऊन जातो. याला म्हणतात निवांताचे ठेले. म्हणजे याचा अर्थ हरिपाठी याचा अर्थ काय? दुसरं काय? हरीच्या मागे जाणे म्हणजे हरीस अनुसरणे. आणि हरीस अनुसरणे याचा अर्थ काय आहे? तर थोडक्यामध्ये भगवंताने जे मार्ग सांगितले त्या मार्गाने जाणे, किंवा हरिपाठ याचा अर्थ नामस्मरणाच्या मार्गाने जाणे असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून भगवंताला शरण जाणं तो हरिपाठी जाणे असा अर्थ होतो. भगवंताने श्रुती स्मृतीचे मार्ग दाखवले त्या मार्गाने जाणं त्याला हरिपाठी जाणे असं म्हणतात. आणि नामस्मरण करून जाणे त्याला पण हरिपाठी झाले असं म्हणतात. लक्षात आलं? आणि म्हणून गीतेमध्ये गेलं ना, तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत, गेलं का नाही? व या ठिकाणी तत्प्रसादात पराम शांतीम. आणि पुढे काय? स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम. तर तमेव शरणं गच्छ या म्हणण्यामध्ये काय सांगितलं? तू त्याला शरण जा. पण शरण जा म्हणजे कसं जाते ते? सर्व भावाने. सर्व भावाने याचा अर्थ काय? माऊलींनी त्याच्यावर फार गोड लिहिली. माऊली म्हणतात त्या ठिकाणी तया अहम वाचा चित्त अंग देऊन या शरण रिग. पण दृष्टांत काय त्याला? बऱ्याच वेळा काय होतं, आपण वाचतो सांगतो पण त्यातलं मर्म ज्याला म्हणतात, महोदधी का अंग रिघाली, गांग रिघाली जैसे. महोदधी का गांग रिघाले जैसे. जशी नदी असते आणि नदी त्या समुद्रात गेली. मग समुद्र गेल्यानंतर काय होते? एकरूप होऊन जाते का नाही? एकरूप होते. त्या काळात तिचं नाव राहतं का? सगळ्या नदीला नाव असतात की नाही? गंगा, जमुना, नर्मदा, कावेरी, सरस्वती नाव असतात. पण ते समुद्रात गेल्यावर त्याला नाव राहतं का? नाव राहत नाही.
बरं मग तिचं रूप खळणारं रूप राहतं का, तिला वळणं राहतात का, तिचे 2 काठ राहतात का, काय ते समुद्ररूप होऊन जाते. तसेच याला म्हणतात महोदधी, याचा अर्थ महाउदधी म्हणजे समुद्र. आणि त्या समुद्र गांग रिगाले जशी गंगा त्यात रिगाली गेल्यानंतर ती काय झाली, तद्रूप झाली. तसं तिथं काय पहिलं अहम, वाचा, चित्त आणि अंग असं शरण आहे ते. अहम याचा अर्थ भगवत रूप, अहंकार हा पूर्ण भगवत रूपात विरून गेला पाहिजे. मी नामस्मरण करणारा आहे, अहंकार त्याच्यात विरून गेला पाहिजे. तसं वाणी, जशी वाणी आपण म्हणतो त्याला परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी अशा 4 वाणी आहेत ना. मग परा पहिली काय आहे, परा आणि पश्यंती. मग परावाणीमध्ये गेल्यानंतर ते नामस्मरण वृत्तीविरहित असं म्हणजे वाणी कुठे गेली, ते विरून गेली. म्हणजे असं आहे, गाणी आता विरून जाय म्हणजे आता तर त्याच्यात वाणी असे वेगळे राहत नाही. म्हणजे अहंकार हा भगवत रूप झाला पाहिजे. कसा, गंगे ते भगवंतात विलीन झाला पाहिजे. वाणी भगवंतात विलीन झाली पाहिजे. आणि चित्त चिंतन न करता हे तद्रूप झालं पाहिजे. आणि अंग याचा अर्थ शरीरसुद्धा त्या नामस्मरणी ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तने किंवा कीर्तनचं अंगण होय अंग हरिरूप, इतकं नामस्मरणाचे एक रूप होणं याला म्हणतात हरिपाठी गेले आणि निवंतचे ठेले असं आहे. आणि मग तयाचेनी प्रसादे स्वरूप शांती प्रमदे कांत होण्या स्वानंदे स्वरूपी चिरमसी. जशी ती स्त्री एखादी आपल्या पतीशी एकरूप होऊन जाते त्याप्रमाणे नामस्मरणाशी एकरूप होऊन जाणं याला म्हणतात हरिपाठी गेले निवंतचे ठेले. आणि सुमनगळे काय, भ्रमर गुंतले सुमनकळे के असा आहे. पण नामस्मरण करत असता आनंदे निर्भर नाही, आनंदे निर्भर आसो भलते ठाई आणि सुखदुःखांनाही चाड आम्हा. आनंदात इतका विरून गेला त्याला सुख आणि दुःख याची अजिबात आठवण नाही, म्हणजे वृत्तीच नाही शिल्लक राहत. याला म्हणतात हरिपाठी गेले निवंतचे ठेले. आम्हा भय चिंता नाही धाक, जन्म मरण काय नाही इह काय आम्हा, बरोबर आहे, आम्हा भय चिंता नाही धाक, जन्म मरण काही एक, झाला इह लोकी परलोक आणि आले सकळिक वैकुंठ. आणि पुढे काय, नकळे दिवस की राती, अखंड लागलीशे ज्योती, आनंद लहरीची गती. हा आणि वर्णुमी किती तया सुख. याला काय म्हणतात, नकळे दिवस की राती, आनंद लहरीची गती, अखंड लागलीशे ज्योती. अखंड लागलीशे ज्योती याचा अर्थ मग याला म्हणतात निवंतचे ठेले. याला काय म्हणतात, निवंतचे ठेले. बस होईल मला वाटतं आता. म्हणजे याला म्हणतात हरिपाठी गेले निवंतचे ठेले आणि भ्रमर गुंतले सुमन कळेके. तर भ्रमण जसा त्या पुष्पाशी एकरूप होतो तेवढं नाही घ्यायचं, तो स्वतः विसरतो, हे त्यातलं मर्म लक्षात घ्यायचं. भोंगा हा त्या पुष्पाशी एकरूप होतो असं म्हणण्यापेक्षा तो स्वतः विसरतो. मग तो जसा भुंगा स्वतःला विसरतो तसं नामस्मरण करत असताना ज्या दिवशी आपण स्वतःला विसरू त्या दिवशी त्याला म्हणतात हरिपाठी गेले. आणि निवंतचे ठेले याचा अर्थ स्वतःचं म्हणजे स्वतःला विसरणं, स्वत्व विसरणं, वृत्तीविरहित होणं. नामस्मरण करत असताना वृत्तीविरहित होतं. जसं आपण प्रभाकराचं चिंतन करतो, बरेच काय वेळाला होतं का नाही ते असं. तुम्ही एखादी कोण शिवाजी महाराजांचं चरित्र वगैरे ऐकायला एखादी कथा ऐकायला लागला, वाचायला लागला, तो इतका एकरूप होतो ना. असे ते मी आता ते वाचत होतो, समजा एक कथा वाचत होतो, ते कोणी तिकडे घंटा वाजल्याचं धाडकन मसाज झाला, इतका एकरूप झालो होतो मी. म्हणजे आता इतकं वृत्ती एकरूप होऊ शकते. म्हणून नामरूप अशी वृत्ती होऊ शकते, भगवत स्वरूप अशी वृत्ती होऊ शकते. आणि अशी वृत्ती जर झाली तरच मग त्याला म्हणतात हरिपाठी गेले आणि निवंतचे ठेले. दिहे इंद्रिय मनोबुद्धी प्राण हेच बंधन, बंधाचे पंचायतन, क्षुधा तृषा भय क्लेश पूर्ण जन्म मरण इत्यादी या 5 स्थानी अपार श्रम या नावे म्हणजे संसार धर्म.
हे सगळे संसार धर्म आहेत. जोपर्यंत देहाची आठवण आहे, इंद्रियाची आठवण आहे, मनाची आठवण आहे, बुद्धीची आठवण आहे, प्राणाची आठवण आहे, मग अशा काळात त्याला भोगशुद्धीची आठवण आहे, तृषेची आठवण आहे, भय त्याला वाटतं, मग दुःख त्याला क्लेश होतं, जन्ममरण त्याला, हे सगळं स्मरण होतं. हा सगळा संसार आहे, याला निवंत झालं असं म्हणता येत नाही. मग निवांत कधी होतो तो भावे करिता भगवत भक्ती क्षुधे तृषेची नवे स्फूर्ती एवढी पावले आघात प्रीती ते भवभय निश्चिंती दंडळेना. तो कोणत्याही प्रकारे विक्षिप्त होत नाही, असा त्याला म्हणतात. हरिपाठी गेले निवांताचे ठेले भ्रमर गुंतले सुमन कळेके. भ्रमराचं खूप मोठं वर्णन केलं आहे. तो तर असो भाग म्हणून माऊली म्हणतात या ठिकाणी नाही काय, हरिपाठी गेले निवांताचे ठेले भ्रमर गुंतले सुमन कळेके. पुढे माऊली म्हणतात ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळ गोत्र वर्जिले. असा जर तो नामस्मरण करेल तर त्याच्या हातामध्ये एक मोठं शस्त्र मिळालेलं असतं. मोठं शस्त्र काय असतं ते हरिनामाचं शस्त्र. हरिनामाचं शस्त्र इतर शस्त्रापेक्षा फार वेगळं आहे. ते काय वेगळं आहे हरिनामाचं शस्त्र? शस्त्र आस्त्र मुक्त अमुक्त गेलेले तुम्हाला विचारसागरामध्ये कशात गेलं ते शस्त्राचा प्रकार असले मुक्त अमुक्त असे शस्त्र अस्त्र सांगितलेलं आहे. तर या शास्त्रापुढे इतर शास्त्रातला या शास्त्रातला दोघातला फरक तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट शस्त्र त्याला म्हणतात आस्त्र. आस्त्र आणि शस्त्र. आस्त्र हे काय असतं सोडायचं असतं आणि शस्त्र काय हातात घेऊन लढायचं असतं. त्याला म्हणतात पन्नागास्त्र, गरुडास्त्र, अग्निअस्त्र, पर्जन्य अस्त्र, आदित्य अस्त्र असे अनेक प्रकारचे अस्त्र असतात. आणि शस्त्र आधुनिक काळात त्याला काय म्हणतो आपण, त्याला तलवार असते, भाला असतो, बर्चे असते किंवा बंदूक असते, त्या गोळ्या बंदूक असते, तोफा, मशनगन आणि अणुबाम. आता तर रणगाडी आता आधुनिक तर खूप वाचायला ते काय बोलायचं काय विषय नाही. म्हणजे सगळे हे असतात. हे शस्त्र कसे आहेत वर पहा. हे शस्त्र सगळे विनाशक असतात आणि सगळे जीव घेणारे असतात. आणि हे कुठपर्यंत चालतात? मृत्यूपर्यंतच चालतात. किती सांगितलं? कोणतंही शस्त्र असलं तर ते विनाशक असतं, कोणतंही शस्त्र असलं तर ते जीवच घेतं, आणि कोणतंही शस्त्र कुठपर्यंत चालतं? त्या मरणाच्या प्रांतापर्यंतच चालतं. समजलं? नामस्मरण हे शस्त्र कोणाचा जीव घेतं का? नामस्मरण शस्त्र हे कोणाचा विनाश करतं का? नाही. नामस्मरण ते काय कोणाचा विनाश करत नाही. म्हणजे या शास्त्राची वैशिष्ट्य अशा आहे. नामस्मरणाचं आणि या शास्त्राचं वैशिष्ट्य इतकं वेगळं आहे. ते किती वेगळं आहे ते? पहिली गोष्ट इतर सगळे शस्त्र बिस्त्र हे सगळे त्यांना काय करावं लागतं? यांना सायास करावं लागतात. पैसे देऊन विकत घ्यावं लागतात की नाही? घेतले. मग कोणाला तुझं बंदूक दिली, चालवशील का तू? नाही चालवणार ना. मग त्याला काय घ्यावं लागतं? शिक्षण घ्यावं लागतं. पहिलं काय पैसा देऊन घ्यावं लागतं. दुसरं त्याचं शिक्षण घ्यावं लागतं. आणि तिसरी गोष्ट कोणाला त्याला परवाना आणावा लागतो. पायी पिढात पैसे देऊन घ्यायचे, त्याचं पुन्हा शिक्षण घ्यायचं, पुन्हा त्याचा परवाना घ्यायचा आणि पैसा खर्च करायचा. एवढं सगळं झालं. पण दुसरी गोष्ट मग ते कुठे टाकता येते का? त्याला जपून ठेवा. त्याला रक्षण आलं का नाही? म्हणजे हे सगळे शस्त्र आहेत. हे असे पैसा द्या, मग त्याला शिक्षण घ्या, त्याची परवानगी घ्या, त्याला जपून ठेवा, आणि फायदा काय? ते एखाद्याचा जीव घ्या. एवढंच करतं का ते शस्त्र? एखाद्याचा जीव घ्या एवढंच करतं ते शस्त्र. म्हणजे एवढं शस्त्र असतं ते. आणि ते शस्त्र फक्त बाह्य शत्रूवर चालतं. सायासाचे नाही काम घेता नाम विठोबाचे. त्याला काही सायास आहे का? भगवंताचं नामस्मरण सायास करावं लागत नाही. पैसाही खर्च करावा लागत नाही. त्याचं शिक्षणही घ्यावं लागत नाही. त्याचा परवानाही घ्यावा लागत नाही. आणि त्याला कुठं सुरक्षितही ठेवायची गरज नाही. असं नामस्मरण. दोघातला फरक
हे विनाश करतं आणि मृत्यूपर्यंत पोचतं. भगवंताचं नामस्मरण हे शस्त्र असं आहे, ते मृत्यूच्या नंतर यमावर चालतं. नामस्मरण शस्त्र काय करतं, मृत्यूच्या नंतर पुढे चालतं. आणि हे शस्त्र कुठपर्यंत चालतात, मृत्यूच्या प्रांतापर्यंत चालतात. आणि भगवंताचं नामस्मरण हे शस्त्र कुठं चालतं, मृत्यूच्या नंतर ते यमावर चालतं. सगळ्या जगाला मारणारा जो यम, त्या यमावरती चालणारं शस्त्र म्हणजे त्याला म्हणतात ज्ञानदेव मंत्र आणि हरिनामाचे शस्त्र. सगळ्या जगाला खाणारा काल म्हणजे यम, त्याला म्हणतात यमाचे दूत, सगळ्या लोकाला घेऊन जाणारे मारणारे, त्यांच्यावर हे शस्त्र चालतं. म्हणजे मृत्यूच्या नंतर चालतं असं आहे. दुसरी गोष्ट, हे किती शस्त्र असले ते आंतरशत्रूवर चालतात का, काम क्रोध लोभ याच्यावर ते शस्त्र चालतात का, नाही. पण हरिनामा शस्त्र कशावर चालतं, आंतरशत्रूवर चालतं की नाही. मग इतर शास्त्रापेक्षा या शास्त्राचं वैशिष्ट्य आहे की नाही, म्हणजे आतल्या आपल्या शत्रूवरही ते चालतं. आणि दुसरी गोष्ट मृत्यूनंतरही चालतं. म्हणजे यमावर चालणारं आणि कामावर चालणारं शस्त्र म्हणजे फक्त कोणतं असतं, हरिनाम शस्त्र. हे बाकीचे शस्त्र ना कामावर चालत ना ते यमावरही चालत. यमावर नाही चालत, ते यमाला बोलीत ते शस्त्र चालवलं रे चालवलं का यम आला समजायचा. एखाद्याला गोळ्या घातल्या तर यम तुम्ही आला म्हणजे काय, यमच येतो ना घ्यायला. मग इतर शस्त्र काय करतात, यमाला आमंत्रण देतात. आणि हरिनामा शस्त्र काय करतं, यमाला दामटून देतं ते असं आहे, त्याच्या जवळ नाही येऊ देत ते, असं आहे. असा प्रकार आहे. आणि म्हणून ते मृत्यूच्या नंतर कालमर्याद त्याला असं असतं. ते थोडक्यामध्ये हरिनामाचं शस्त्र म्हणजे ते कालावर चालतं, यमदूतावर चालतं आणि शिवाय आतल्या काम क्रोधावरही चालतं. आणि दुसरी गोष्ट, तेवर तुम्हाला सायस नाही, पैसा नाही, शिक्षण नाही, काय नाही, सहज इतकं असतं. म्हणून त्या शास्त्राचं महत्त्व आहे, हरिनामाच्या शास्त्राचं महत्त्व. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी आणि भाता भरा हरी रामकृष्ण, आहे का नाही. मुखी भरा, बरोबर. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, भाता भरा हरी रामबाणी, असं आहे. थोडक्यामध्ये रामाची वाणी म्हणजेच मंत्र शस्त्र. म्हणजे बाणी म्हणा किंवा वाणी म्हणा, बाणीच असं ते. बाणी म्हणली होती, हिंदी शब्द होतो बाण, याचा अर्थ बाणी म्हणजे बाणच होतो, रामबाण, राम नामाचा बाण. आणि असा राम नामाचा बाण असतो, तो कुठेही चालत नाही, तो यमावर चालतो, हे विशेष आहे. आणि म्हणून ज्ञानदेव मंत्र हरिनामाचे शस्त्र. त्या विष्णू पुराणात असा श्लोक आलेला आहे, किंकरा पाश दंडाश्च न यमो न च यातना समर्था तस्य यस्य आत्मा केशव अवलंबन सदा. तर जो भक्त केशवाचं नाम अवलंबन करतो त्याला ते किंकरः पाशदंडः यमः यातनः न. हे त्या नामस्मरण करणाऱ्याला त्या यमाचे किंकरही काही करू शकत नाहीत आणि ते यमाचे पाशही त्याला काही करू शकत नाही आणि स्वतः यमही त्याला काही करू शकत नाही. म्हणून न यातना न यमः न पाशदंडः न किंकरः समर्थः तस्य. मग यस्य आत्मा केशव अवलंबन सदा. ज्याने आत्म्याचा अर्थ ज्याच्या मनाने भगवंताच्या नामस्मरणाला अवलंबन केलंय, आधार केले, त्या असा भगवंताचा अखंड आश्रय घेणारा असतो. त्याला यम, त्याचे किंकर, त्याचे पाशदंड, त्याचे यातना काहीही बाधा करू शकत नाही. आणि मग सर्वर यमाची सत्ता असताना तो नाम घेण्यावर त्याची सत्ता काही चालू शकत नाही. त्याचं कारण काय, नामाचं महत्त्वच तेवढं असतं. आणि म्हणून सगळं काय करतो, आता शेवटी काय झालं, सगळे नामस्मरण करतात, त्यांना पण शरीर असतं की नाही, त्यांना पण शरीर असतं. मग त्याच्यावरून हे का, पण संत सांगतात, शास्त्र सांगतात,
जे जे काही आहे ते यम कुठं करतात, यमाचं यम पण कुठं चालतं, त्यांची यातना कुठं चालते, ती चालते पापात, दुसरी चालते कर्मात, तिसरी चालते प्रारब्धात, चौथी चालते जीवत्वात आणि पाचवी चालते द्वैताचे. म्हणजे यमाची सत्ता इथे चालते. जिथं पाप असेल तिथं यमाची सत्ता चालते, जिथं कर्म असेल त्या कर्मात यमाची सत्ता चालते, जिथं प्रारब्ध असेल तिथं यमाची सत्ता चालते, आणि जिथं जीवत्व असेल तिथं यमाची सत्ता चालते, आणि जिथं द्वैत असेल तिथं यमाची सत्ता चालते. हरिपाठी गेले निवांताचे ठेले. मग आता जो हरिभक्त आहे त्याच्याकडे पाप शिल्लक आहे का? म्हणजे तर पापच नाही तर यम काय करेल तिथं? तर पापच नाही तर यम काय करेल तिथं? काय मग पाप शिल्लक असेल तर यमाचं यम पण चालतं, मग त्याचे पाश बांधल्या जातात. ते दुसरी गोष्ट कर्म, त्याला त्याचे वाईट कर्म असावं लागतं ना. पण हे सगळं काय आहे, सगळं कर्म दग्ध आहे का नाही. या ठिकाणी कर्म सगळं त्याचं विलय पावतं. ते नामस्मरणाची ताकद अशी आहे. आणि प्रारब्ध एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, आणि पुढे हरिकृपे त्याचा नाश झाला. म्हणजे प्रारब्ध शिल्लक ठेवत नाही नामस्मरण. ते कसं काय, ते भाग वेगळा आहे. पण त्या नामस्मरणाची ताकद अशी आहे, जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत त्याला जन्म घ्यावा लागतो. त्याला जन्म घ्यायचं म्हणून मृत्यू आला, अमृत्यू आला का मग ती ही प्रक्रिया येते. म्हणून यमाचे यमदंड, यमाचे पाश चालण्याकरता ते पाप असावं लागतं, कर्म असावं लागतं, प्रारब्ध असावं लागतं, जीवत्व असावं लागतं. इथं ब्रह्मरूप भगवत रूप झाला, जीवत्व नाही, द्वैत असावं लागतं. तो सगळ्या जगाला मिथ्यम भगवत रूप त्याला प्राप्त झाली, त्याच्याकडे काही शिल्लक राहत नाही. म्हणून यमाची सत्ता तेथे चालत नाही. कुठं? हरिनाम घेणाऱ्यावरती. त्याचं शरीर जरी असलं तर त्या शरीरावरती यमाची सत्ता चालत नाही. यमाची सत्ता चालण्याकरता पाप पाहिजे, कर्म पाहिजे, प्रारब्ध पाहिजे, जीवत्व पाहिजे, द्वैत पाहिजे. याचं हे सगळं निवंत झालंय. ज्ञानेश्वर महाराज 9व्या अध्यायामध्ये मस्त वर्णन करतात. माऊली असं म्हणतात या ठिकाणी, तर कीर्तनाचे नि नटनाचे नाशले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामचे नाही पापाचे आयशे केले. हे का नाही? कीर्तनाचे नटनाचे, कीर्तनात जो रंगून गेलाय तर हे कृप झालाय. नाशले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, प्रायश्चित्ताचा अर्थ काय आहे? आणि प्रायश्चित्ताचा अर्थ ज्यांनी पाप केलं, कर्म केलं, मग त्याला तीर्थात जातो, तो प्रायश्चित्त घेतो नाही प्रायश्चित्त. मग प्रायश्चित्त घेतल्यानंतर ते पाप असेल तर ते प्रायश्चित्त घ्यायचं. अजे भगवंताचं नामस्मरण केलं, ते जे प्रायश्चित्ताचे व्यवसाय आहेत ते सगळे बंद पडले. ते काय केले? बंद पडले सगळे. नाशले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. जे नावच नाही पापाचे आयशे केले, पापच शिल्लक नाही राहिलं नामस्मरणी, तर मग त्याचं काय करणार? त्याचं काय नाही. आणि म्हणून असं म्हटलं, ते यमदमा अवकळा आणली, तीर्थे ठायावरुणी उठविली, आणि यमलोकीची कुंडली राहते आगवी. यमदमा अवकळा आणली कोणी? नामस्मरण करणाऱ्याने. ते नव्हतं. यम म्हणते, यौ म्हणते काहुना ते यमावे, दौ म्हणते काहुना ते दमावे, तीर्थ म्हणते काय खावे, आणि दोष ओखदाशी नाही. अशा ठिकाणी यम काय करतील? यम म्हणतो पण त्याला कशी काय फाशी टाकू? दोषच नाही. म्हणून यो म्हणे काहुना ते दमावे. हे का नाही? कसं काय यम कोणाच दमन करेन? तीर्थ म्हणते काय खाऊ? आता त्याला तीर्थ काय खातं? दोष खातं, पाप खातं. पण तीर्थ म्हणतात काय खावं? ते आम्हाला खाद्याजवळ खायलाच काय नाही. आणि दोष ओखदाशी नाही. जर दोष औषधालाच नाही तर मग तिथं आम्हाला काय मिळणार आहे? तात्पर्य कीर्तनाचे नटनाचे नाशले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, आणि जे नामचे नाही पापाचे असं ते नामस्मरण करतं. याला म्हणतात हरिपाठी गेले निवांताचे ठेले, आणि भ्रमर गुंतले सुमन कळेके. हे जसं उदाहरण सांगितलं तसं त्यांनी हरिनामाचं शस्त्र हातात घेतलं. माऊली म्हणतात ज्ञानदेव मंत्र हरिनामाचे शस्त्र, आणि यमे कुळ गोत्र वर्जेले, त्या कुळाकडं सुद्धा तो पाहत नाही. संतांनी वर्णन केलं आहे. तर नाथ महाराज त्याचं फार सुंदर वर्णन करतात. नाथ महाराज म्हणतात माझे नाम ब्रह्म आश्र जगी, आणि महापापते बापुडी मुंगी.
नाम काय ब्रह्मास्त्र जे घे आणि पाप काय बारीक बापुडी मुंग्यात. ब्रह्मास्त्र केवढी ताकद त्याच्यात, ब्रह्मांड जाळून टाकतं ते. असं ब्रह्मांड जाळण्याची ताकद ज्या ब्रह्मास्त्रामध्ये आहे, तर त्या ब्रह्मास्त्राला मुंगी मारायची काही गोष्ट असते. मग पाप कसं आहे, मुंगीसारखं आहे. नामापुढे उरावया लागी कसं त्याच्या अंगे आसेना. आणि म्हणून नामाच्या पुढे पाप बीप हे सगळं जळून जातं, त्याचा काही उपयोग होत नाही. असो, चला जाऊ द्या. मग ते शेवटी ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज नाही, नामदेव महाराज म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, सगळ्यांनी असं वर्णन केलंय. महाराज म्हणतात, यम सांगे दूता कानी तुम्ही जाता मी दिनी. यमाने त्यांच्या काना सांगितलंय, कोणाच्या? त्या दूतांच्या, त्याच्या नोकराच्या काना सांगले, इकडे या म्हटले. काय? तुम्ही जेव्हा भूमंडळ पृथ्वीवरती जाल म्हणले, तुम्ही जाता मेदिनी विष्णू भक्त चुकून सर त्यांच्या रस्त्याला जाऊ नका, तिथं लांबून जा म्हणले, नाही तुमची फजिती होईल. आजमिळाच्या मृत्यूच्या टायमाला झालं ना असं, तिथं त्या विष्णुदूताची आणि यमदूताची लढाई झाली. शेवटी विष्णुदूताने त्याला ठोकून दिलं पाठवून, हे गिऱ्हाईक आमचं आहे. कारण ते नारायण म्हटलं म्हणजे एक नामस्मरण घेतलंय. आणि मग विष्णू भक्त चुकोनी येर बांधून आणा, बाकी सगळे बांधून आणा, पण विष्णू भक्ताला कधी हात लावायचा नाही. दूत सांगती यमा दिंडी पुढे चाले नामा, ते नागवती आम्हा विष्णुदूत म्हणून. ते विष्णू, ते यमाचे किंकर म्हणतात, आम्ही जर तिथं गेलो तर ते विष्णुदूत तिथं असतात, ते आमची लई फजिती करतात, आम्ही तिकडे जाणारच नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, यमधर्म सांगे दूता तुम्हा नाही तेथे सत्ता. जिथं कीर्तन चाललंय, भजन चाललंय, नामस्मरण चाललंय, पोथी प्रवचन चाललंय, तिथं काय तुम्हाला सत्ता? जेथे होय हरिकथा सदा घोष नामाचा, तिथं तुम्हाला जायला प्रवेशच नाही. आणि जर गेले तर तुमची फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा, आणि सुदर्शन घ्यावा, सुदर्शन यावा घरटे फिरे भोवती. तिथं सुदर्शन, भगवंत सुदर्शन फिरतं, तिथं काय तुम्ही जायच्या भानगडीत पडू नका. कुठं? नामधारक म्हणजे काय पण कुठं? म्हणजे तिथं काय, नामधारकाच्या शिवाला जाऊ नका. तिथं कथा चालली, कीर्तन चाललं, भजन चाललं, अशा ठिकाणी अजिबात प्रवेश करायचा नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, इथं तुका म्हणे निर्वाणीचे आणि शस्त्र साचे हे एक. तुका म्हणे बाण हाती हरिनाम तीक्ष्ण, हरिनाम तीक्ष्ण असा बाण असल्यामुळे ध्यानदेव मंत्र, हरिनामाचे शस्त्र आणि यमे कुळगोत्र वर जेले. आता त्याच्यावर स्वतंत्र खूप लांबलचक विषय असतो तो, पण आपल्याला थोडक्यात सांगायचं आहे. तर त्या नामशास्त्राने ते यम मात्र त्या नामधारकाच्या कुळगोत्राकडे वळूनसुद्धा कुळगोत्र वर्जेले, त्या कुळाकडेच जात नाही. नामस्मरण करण्याच्या शेवर कधी जात नाही. त्यांना यमच सांगतो का तिकडे जाऊ नका बा भाऊ, तिथं फार मोठं भूत बसलं आहे. कोणतं? पंढरीचे भूत मोठे, सुदर्शन चक्र घेऊन बसलं तिथं. त्यामुळे त्यांच्या काय शिवाला जाऊ नका, त्यांच्या वाटेला जाऊ नका. असं नामस्मरणाचं महत्त्व आहे. म्हणजे नामस्मरण हे एक मोठं शस्त्र आहे, ब्रह्मास्त्र आहे, महान शस्त्र आहे. म्हणून नामाने जगतामध्ये काय जिंकता येत नाही. जर ज्याला यम जिंकता येतो, ज्याला यम भीतो, त्या नामस्मरणाला कोण भिणार नाही. एवढं नामस्मरणाचं, नामशास्त्राचं एवढं महत्त्व माऊलीने या ठिकाणी सांगितलं आहे. म्हणून आजच्या याच्यात काय सांगितलं? हरिपाठे गेले निवांतचे ठेले, भ्रमर गुंतले सुमन कळिके, ज्ञानदेव मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमे कुळगोत्र वर्जेले, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.